क केतनचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आलेलो आहे कोकण नगरमध्ये. कोकण नगर म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे, विश्वविक्रम 2025 मध्ये हात रचून एक विश्वविक्रम केलेला कोकण नगर गोविंदा पथक जोगेश्वरी पूर्व. तर मित्रांनो, मी आता जोगेश्वरीच्या ह्या कोकण नगर मधल्या ह्या कोकण नगर गोविंदा पथकाच्या मैदानामध्ये आहे आणि आज आपण बघतोय सराव प्रारंभ होणार आहे आणि त्याचमुळे तुम्ही बघताय बँजो आलेला आहे, जोगेश्वरी हिट्स आणि त्याचबरोबर एक अशी क्रेन लागलेली आहे आणि ती क्रेन जी साक्ष देते 10 थर मनोरा रचण्यासाठी. तर मित्रांनो, आपण 2025ला गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये जे काय टर्म्स कंडिशन्स आणि जे काही घडलेलं आहे आपण त्याबद्दल पण इकडच्या प्रत्येक गोविंदाला विचारणार आहोत आणि त्याचबरोबर आज आपल्याला कोकण नगर गोविंदा पथक काय सराव करणार आहे तो पण आपल्याला बघायचा आहे. तर आपण त्या उत्सवात सामील होऊया. तर चला जाऊया. दादा नमस्कार. तुम्ही काही बोला, पण आज आम्ही तुमच्याकडे आलो आहोत तो म्हणजे म्हणतात ना, एक विक्रम ज्यांच्या नावावर आहे ते म्हणजे कोकण नगर गोविंदा पथक. एक तो लोगो आहे तुमच्या छातीवरती तो आणि तुमचा दुसरा आपल्या गोविंदा पथकाचा लोगो आहे. भरपूर काही सांगताय, त्याबद्दल सांगा. काय बोला. नाही, अभिमान आहे कोकण नगर गोविंदा पथकाचा आणि पोरं मेहनत करतात आणि खूप वर्ष झाली सुरुवात झाल्यापासून नंतर मेहनत करून करून आज एक विश्वविक्रमी कोकण नगर गोविंदा पथक आहे. तर खूप अभिमान वाटतो कोकण नगरमध्ये राहिल्याचा, कारण की आज हे नाव एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलं आहे. खरं. तर खूप भारी वाटतंय. दादा बोलूया आपण. धन्यवाद. ओके. आपण बघतोय जरा पावसामुळे जरा तुम्हाला स्लाईड जरा वेगळ्या दिसत असतील, पण मोबाईल प्रोटेक्शनमुळे ते मी कव्हर लावलंय त्यामुळे जरा समस्व. आपण बघतोय 10 थरांचा मानवी मनोरंजन असणारं विश्वविक्रमी कोकण नगर गोविंदा पथक आणि सर्व बाळ गोपाळांचे हार्दिक स्वागत. खूप छान असं बॅनर लावलेला आहे. बघतोय आपले सगळे दादा लोक. दादा नमस्कार. आणि आज ठीक आहे हो, कपडे महत्वाचे नाही आहेत, महत्वाचं जी धावपळ जी आहे ना तीच महत्वाची आहे दादा. तर खूप बरं वाटतंय. आम्ही पण वाट बघत होतो ह्या गोष्टीची, पण खूप बरं वाटतंय. टी शर्ट पेक्षा जे काम दिसतंय ना तेच खूप महत्वाचं आहे. दादा काय बोलाल ह्या क्षणाला, काय बोलाल. अरे एकदम भारी वाटतं, अविस्मरणीय आस्मरण. म्हणजे काय बोलायला पाहिजे समजत नाही. एवढं आम्ही जो वर्ल्ड रेकॉर्ड केला त्यासाठी अजून एक आम्हाला आज सर्टिफिकेट भेटतंय. तर थोड्याच वेळात तो प्रोग्राम साजरा होणार आहे आपला. तर सगळेजण वाट पाहत आहेत. तर बघू पुढे काय होत आहे. अजून जेव्हा जेव्हा सराव समारंभ होतो तेव्हा या वरुण राजाचं आगमन या तुमच्या त्या सराव प्रारंभाला होतं. म्हणजे काहीतरी एक संकेत बोलतात आहे, काहीतरी सांगतात आहे, त्याबद्दल बोला. काय नाही, दरवर्षीप्रमाणेच आम्हाला पावसाचा, देवाचा, सगळ्या गोष्टीचा सपोर्ट हा वेळोवेळी लाभलाय आणि मजा येते. पाऊस आहे, पाऊस आला तरच हा माहोल क्रिएट होतो. पूर्णपणे दहीहंडीचं फील येत आहे. मैदानात आलेल्याचा सुगंध, वारा आणि वातावरण आता हळूहळू पोरं सुद्धा जमवायला लागली आहेत. तर भारी वाटतं एकदम. कोकण नगर मधलं प्रत्येक घर काहीतरी सांगतंय, प्रत्येक घर बोलतंय की आम्ही कोकण नगर मध्ये राहतो, आम्ही 10चा रेकॉर्ड बनवलेला आहे. प्रत्येका घरामध्ये ती माऊली, ते कुटुंबीय सगळे जेव्हा बोलतात तेव्हा मन भरून येतं. त्याबद्दल बोला. नाही, नक्कीच. खरोखर आम्ही ज्यावेळी 10 थर लावले होते त्याच्यात 10-15 मिनिटाचे सगळ्यांना फोन यायला लागले. त्याच्या आईलांचे, वडिलांचे, भावांचे, मुलांचे, जे 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 होते घरातून फोन आले, गावावरून आले, त्यांच्या कुठून फोन आले. तर एकदम भारी वाटलं, कारण की सगळेजण आलेले आम्हाला एरियामध्ये एवढं मोठं स्वागत केलं. सगळ्यांनी आमची म्हणजे प्रत्येक जण आपापल्याबद्दल काय 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 बोलतो आहोत. काही कोणाला वाटलंच नव्हतं पटकन 10 थर लागतील वगैरे, अविस्मरणीय होतं ते पटकन. तर खूप खूप चांगलं शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी आणि खूप चांगला सपोर्ट केला आमच्या एरियातल्या माणसांनी. धन्यवाद दादा, तुम्ही वेळ दिल्याबद्दल, कारण का खूप रेलचेल चालू आहे, आम्ही बघू शकतोय. आणि आता आपले पाहुणे जे आहेत श्री माननीय पूर्वेश प्रताप सर नाईक सर आणि त्याचबरोबर इकडचे आमदार अनंत नर साहेब ते येतीलच. पण काय विशेष असणार आहे आणि काय एक गुलदस्त्यात जे ठेवलेलं आहे ते आज आम्हाला बघायला भेटणार आहे. हो नक्कीच, आपण ते थोड्या वेळाने बघूया काय असेल ते. तुम्हाला सुद्धा थांबा थोडा वेळ. थँक्यू आल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद. त्याप्रमाणे यंदाही जोगेश्वरी बीट्स आपण बघितलंय की मागच्या वेळेला आपण आर्यन्स गोविंदा पथकामध्ये पण यांचं खूप छान वादन होतं आणि त्याचबरोबर आता विश्वविक्रम कोकण नगर गोविंदा पथकामध्ये पण त्यांचं
चांगलं आणि दमदार जोगेश्वरी बीट. प्रत्येक बीट्स काहीतरी बोलत असते. प्रत्येक बीट्समध्ये असे काही शब्द असतात, बोल असतात की आज आपल्याला ते अनुभवायचे आहे. आणि आपण बघतोय खूप चांगला असा सेटअप लागला आहे. पावसाची जरा वर्दळ होते पण ठीक आहे. म्हणतात ना, ताल थिरकणारच, पाय हलणारच आणि त्याचबरोबर आनंद होणारच. बघू शकतोय निसर्गाच्या पुढे तर काही करता येत नाही, परंतु आपल्या कोकण नगर गोविंदा पथकाच्या प्रत्येक बालगोपाळांची या सरावासाठी असणारी मेहनत दिसून येते. म्हणजे इथून आता 3 महिने हे असंच चालू राहणार आहे. पण आपण बघतोय आहे बऱ्यापैकी गडबड तर आहे, पण कोकण नगरचे पोरं पण काही कमी नाही आहेत ह्या बाबतीत. आपण बघतोय बघा. खूप धावपळ आहे समजू शकतो. पण आता ह्या सगळ्यामध्ये एक असतो की आपल्याला ह्या सगळ्यांमध्ये निसर्गाने दिलेली आपल्याला साथ ती पण आपण मान्य करू शकतो. पण कोकण नगरची पण पोरं काही कमी नाही आहे. आणि मागच्या वेळेला पण पाऊस आलेला, 8ची ट्राय कडक होती पहिल्याच वेळेला ती. 2026 साठी काय तुम्ही सांगणार आहे स्पेशली ह्या आपल्या कोकण नगरच्या पोरांबद्दल आणि आपल्या संघाबद्दल? कोकण नगर म्हणाल तर तुम्ही आता विश्वविक्रमी कोकण नगर आहे, तुम्ही तर बघतच आहात. जो 10 तारखेचा विश्वविक्रम केला आपण, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला आम्हाला. तर त्या अनुषंगाने आता पुढचं पाऊल आपण करत आहोत. 2026चा सराव शुभारंभ आपण करतोय. बघू आता देवाची इच्छा कसं काय. 2 महिने आहेत प्रॅक्टिसचे, त्याप्रमाणे आपण पुढे आपलं काम करू. गेल्या वर्षी 10 थर लागले तेव्हा कशी फिलिंग होती, कसं वाटत होती? 10 थर लागले, विश्वविक्रम झाला गिनीजमध्ये, आपण आलो, कसं तेव्हा फिलिंग होती त्या क्षणाला? फिलिंग म्हणजे तुम्ही बघाल तर एक सर्वांची खेळाडूंची मेहनत आमच्या आणि आमच्या देवाची, आमच्या वायुपुत्र हनुमाने बाप्पाची कृपा सदैव आमच्या पाठीशी उभे. तर त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी प्राणपणाला लावले. शेवट दिवशी त्या गोष्टीत आम्हाला चीज मिळालं. एक त्याग असतो, एक अपयश असतं, पण त्या अपयशा मागे असतं एक मेहनतीचं यश. त्या यशाबद्दल काय सांगा? अपयश तुम्ही बघाल तर आपला प्रो गोविंदा होता. प्रो गोविंदामध्ये आम्ही हरलो होतो. तर ते यश, ते अपयश पाठीशी घालून सगळ्या मुलांनी एक विषय केला, सगळ्यांनी ठरवलं आणि ते प्रॅक्टिस केली आणि सगळ्यांनी विविध गोष्टी साध्य केल्या आणि आज आम्ही 10 तारखेचा विश्वविक्रम करू शकतो सगळे. दादा बोलूया आपण. गणपती बाप्पा हे देवा महाराजा समोर श्रीफळ ठेवला आहे, मान्य करून घे. कोकण नगर गोविंदा पथक 2026 चा सराव सुरू करत आहे. गेल्या वर्षी तू त्यांना यश दिलं आहे, त्यांच्या मागे उभा राहिला आहेस, सगळ्या खेळाडूंना सुखरूप घरी आणला आहेस. तसंच या वर्षी देखील त्यांच्या पाठीशी उभा राहा. त्यांची जी काय मनोकामना आहे ती पूर्ण कर रे देवा महाराजा. बाप्पाच्या
हा. पकडून राहा, साधा पकडून राहा. थोडासा असा गॅप ठेवा. थोडामध्ये गॅप ठेवा. गणपती बाप्पा हे देवा महाराजा समोर श्रीफळ ठेवला आहे, तो मान्य करून घे. कोकणनगर गोविंदा पथक 2026 सराव सुरू करत आहे. त्यांच्या पाठीशी उभा राहा. कुठच्याही प्रकारची इजा नाही झाली पाहिजे. त्यांची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करणे देवा महाराजा. वायुपुत्र हनुमान की मतदानावरती सराव करतो त्या जागेचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण पुढे जायचं आहे. सर्व काही विनंती आहे. ज्या ठिकाणी आपण सराव करतो, ज्या जागेने आपल्याला मोठं केलं, ज्या जागेने आपल्याला ओळख निर्माण करून दिली, त्या जागेला नमन करण्यासाठी आपण सर्व खेळाडूंनी पुढे जायचं आहे. तसा आशीर्वाद घेऊन आजपासून आपण सुरुवात करतो. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. वायुपुत्र हनुमान की जय. तिरुपति बालाजी गोविंदा रे गोविंदा. गोविंदा. महादेव. हाथी घोड़ा बाल की जय. कन्हैया लाल की. जो बोले सोनिया. सत श्री अकाल. महाराजा होय महाराजा. समोर श्रीफळ ठेवला आहे, होय महाराजा. मान्य करून घे. होय महाराजा. कोकणनगर गोविंदा पथक होय महाराजा. सराव चालू करत आहे. होय महाराजा. गेल्या वर्षी जसं तू आम्हाला साथ दिली, होय महाराजा. आम्हाला जे काही यश दिलं, होय महाराजा. पाठीशी उभा राहिला. होय महाराजा. तसंच यावर्षी सुद्धा आमच्या पाठीशी उभा राहा. होय महाराजा. आणि आमची जी काय मनोकामना आहे ती पूर्ण करणे देवा महाराजा. होय महाराजा. जागेवाले की जय. सिद्धिविनायकाच्या चरणी आलेले सर्व प्रेक्षक, सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे त्याचे प्रतिनिधी आलेले आहेत आपल्या इथे. जे कोणी प्रेक्षक क्रेनवरती उभे आहेत त्यांनी कृपया करून खाली यायचं आहे. जे प्रेक्षक क्रेनवरती उभे आहेत त्यांनी कृपया करून
बघू शकतो इथे अमेय वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे पण अमेय रानवडे. प्रतिनिधी आहेत आणि त्याचबरोबर आपले सगळे मान्यवर आणि ही ती मानाची आपली ट्रॉफी किताब अमेय रानवडे स्टेजची सफर झाली. अमेय रानवडे. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया याचे प्रतिनिधी या ठिकाणी आले आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि येथे उपस्थित असलेले सर्व गोविंदा पथकातील गोविंदावीर, आज आपण येथे अत्यंत अभिमानाने अतुलनीय कामगिरीचे आणि अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. आपल्या सर्वांना माहीतच असेल की गेल्या वर्षी 16 ऑगस्ट 2025 साली कोकण नगर गोविंदा पथक जोगेश्वरी यांनी कोच कोचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट यांचे ट्रस्टी श्री पूर्वेश सरनाईक यांच्या लिडरशिपखाली वर्तकनगर ठाणे येथे 10 मानवी मनोरे रचून एक अभूतपूर्व असा जगातला पहिला वर्ल्ड रेकॉर्ड क्रिएट केलेला आहे. हाती आलेला सर्व एव्हिडन्स, प्रूफ, व्हिडिओज आणि टेक्निकल रिपोर्ट यांच्या सगळ्या माध्यमातून कोकण नगर गोविंदा पथक जोगेश्वरी हा जगातला पहिला गोविंदा पथक ठरलेला आहे. आणि अशीच कामगिरी दरवर्षी या पथकाने करावी आणि अभूतपूर्व आपलेच रेकॉर्ड मोडत नवीन रेकॉर्ड त्यांनी स्थापित करावी ही वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया कडून भरभरून शुभेच्छा. सो कॉंग्रॅच्युलेशन्स ऑफ यू. आता पावसाळ्याची हजेरी लावलीच आहे. जास्त वेळ न घेता आपण सर्टिफिकेट सेरेमनीला सुरुवात करूया. थँक्यू सो मच. गोविंदा पथक 10 level human pyramid. This is to certify that Kokan Nagar Govinda Pathak Jogeshwari for their extraordinary achievement of creating a 10 level human pyramid, becoming the first team to achieve the extraordinary feat on the occasion of Krishna Janmashtami Dayandi 2025 at Sanskruti Yuva Pratishthan Trust, Thane, organized by Shri Purvesh Parisha Pratap Sarnaik and under the leadership of Shri Vivek Sudhir Kochrekar, coach of the Kokan Nagar Govinda Pathak, set a new world record on 16th August 2025 at Sanskruti Yuva Pratishthan ground, Vartak Nagar, Thane, Maharashtra, India. This historic feat showcasing unparalleled teamwork, डिसिप्लिन अँड कल्चरल हेरिटेज या सर्वांमध्ये सामील असलेल्या सर्व गोविंदा पथकांचा आणि वीरांचा भरभरून अभिनंदन. टाळ्या वाजल्याच पाहिजेत. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. विश्वविक्रमी कोकण नगर गोविंदा पथक पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक होत आहे. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये आपली दखल घेतली गेली. भारतातलं पहिलं गोविंदा पथक ज्यानं विश्वविक्रम रचला, जगाने आपली दखल घेतली. आज पुन्हा एकदा भारताने आपली दखल घेतली आहे. टाळ्या वाजत राहायला पाहिजेत.
आवाज टाळ्या वाजत राहिला पाहिजे. मॅडमचं सांगणं आहे, टाळ्या जगाच्या कानाकोपऱ्यात गेल्या पाहिजेत, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. विश्वविक्रमी कोकण नगर गोविंद पथक. यांचं देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट, वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया यांनी कोकण नगर गोविंद पथकाची दखल घेतली. जय महाराष्ट्र, जय बजरंगबली की. या ठिकाणी कोकण नगर गोविंद पथकाच्या माध्यमातून आज एक अतिशय आनंदाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. तर मला वाटतं कुठलंही मंडळ असेल, कुठलंही पथक असेल, तर त्याला आपल्या पराक्रमाचे विक्रम दाखवण्याची जी ईर्षा असते आणि त्या माध्यमातून गोविंदा पथक, कोकण नगर गोविंदा पथक गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत असताना गेल्या वर्षी संपूर्ण जगामध्ये सर्वोत्कृष्ट, सर्वप्रथम 10 थर लावणारं मंडळ गोविंदा पथक म्हणून त्यांचं पूर्ण जगामध्ये नावलौकिक झालं आणि त्याची नोंद गिनीज बुकमध्ये देखील झाली. एखादं नाव घेतलं तर हे व्हायला नको, परंतु या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. निश्चितपणाने हे गोविंदा पथक माझ्या विभागामध्ये त्याचा सार्थ अभिमान मला देखील आहे आणि म्हणून तुम्हाला जिथे जिथे अडचण असेल, जिथे जिथे काही अडचण तर येणार नाही. गणपती बाप्पा, बजरंगबली आपल्या पाठीमागे आहे आणि सन्मान करतोय. कुमार सरांचं विशेष प्रेम आहे आणि आवडतं गोविंद पथक आहे कोकण नगर. आपल्यावरती प्रचंड प्रेम करतात. हा दिवस आपण जो बघितला, अतिशय आनंदाचा दिवस. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड त्याचा आपल्याला पुरस्कार भेटला, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन कोकण नगर गोविंदा पथकाचे. त्यासाठी या ठिकाणी आले. ओम साईराज अन्नछत्र मंडळ, ओम साईराज अन्नछत्र मंडळ यांचे जातात आणि सगळ्यांना जेवढे खेळाडू येतील त्या सर्वांसाठी अन्नदानाची सोय यांच्या मंडळाच्या माध्यमातून केली जाते. खूप मोठी गोष्ट आहे. अन्नदान हे श्रेष्ठदान मानलं जातं आणि हे गेली कित्येक वर्ष ते काम करतायत आणि यासाठी कोकण नगर गोविंद पथक त्यांचा या ठिकाणी सन्मान करताय. त्यांचे पदाधिकारी आज वेळात वेळ काढून आम्हाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेत. त्याच पद्धतीनं विश्वविक्रमी कोकण नगर गोविंद पथक या पावसात देखील जे रसिक प्रेक्षक या ठिकाणी आले आहेत, जे ब्लॉगर्स, युट्यूबर या ठिकाणी आले आहेत, त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी
नमस्कार. सर्वात प्रथम विश्वविक्रम 10 थर तर झालेत, पण त्याचबरोबर एक वेगळा आज किताब तुम्हाला भेटला आहे, त्याबद्दल तुमच्या मनापासून अभिनंदन. धन्यवाद. 2025चा जो टायमिंग होता, 15 तारखेची ती रात्र, त्या रात्रीमध्ये असणारा तो एक म्हणतो ना एक जज्बा, आणि 16 तारखेला 12:30 वाजता ते सगळं करून दाखवलं. पण हे सगळं करत असताना ती 15 तारखेची ती रात्र काय सांगत होती, आणि 16 तारीख जो विजयाचा दिवस होता त्याबद्दल काय सांगाल? आम्ही 2024ला देखील तयारी केली होती, पण ती तयारी कुठेतरी अपूर्ण राहिली होती, म्हणून आम्ही त्या वर्षी आम्ही खेळलो नव्हतो. तर 2025ची वाट बघितली. 2025ला आम्ही पूर्णपणे तयारी करून 14 तारखेला शेवटचा दिवस होता आमचा प्रॅक्टिसचा. आम्ही पूर्ण तयारी करून शांतपणे थांबलो होतो. 15 तारीख 16 तारीखची वाट बघतो कधी येणार कधी येणार. पण असं पण झालेलं आहे की 16 तारखेला सकाळी आम्ही पहिले 9 लावताना पडलो होतो. आम्ही जाग्यावर 8 वेळा उतरवून सुद्धा आम्ही सकाळी पडलो. तर धगधग जास्तच वाढली होती. पण कॉन्फिडन्स पोरांकडे सगळ्यांकडे होता. पण आम्ही 9 उतरवले. लगेच थोड्या फरकामध्ये आम्ही लगेच 10चा प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये आम्ही 10 थर लावले. जेव्हा तुमचे 10 थर लागले, 10 थर लागल्यानंतर जो तुमचा विश्व वर्ल्ड रेकॉर्ड झाला, त्याच्यानंतर तुमच्या गोविंदांमध्ये कसं काय इमोशन होतं, काय भावना होते त्यावेळी? इमोशन्स खूप भरलेले होते. कारण कसं आहे की भारताकडनं अजूनपर्यंत कोणी 10 थर लावले नव्हते. तर ते आणि आमच्या मंडळाकडनं झालं. आम्ही त्याच्यासाठी खूप खुश, आणि सर्व खेळाडू जे होते ते खूप खुश होते त्यावर्षी, आणि अजून पण खुशच आहेत. आता यावर्षी बघूया, आमचा प्रयत्न असणार की 10 थर उतरवायचे, कारण उतरवणं देखील खूप गरजेचं आहे. की उतरवलं तर प्रत्येक खेळाडू हा सुखरूप घरी जातो, हा मेंटली विचार असतो. तर तोच टार्गेट आहे आमचा यावर्षी. जेव्हा तुमचे 10 थर झाले, तर गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डने जेव्हा त्याची नोंद घेतली, काही स्वतंत्र साक्षीदार होते, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, माननीय क्रीडा अधिकारी आणि त्याचबरोबर न्यायाधीश यांच्याबरोबर जे पुरावे होते, जे गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डला त्यांनी सुपूर्द केले, त्या टायमिंगला जो तुमच्याबरोबर जो संवाद होता त्यांचा, तो कसा होता? तो खूप चांगलाच होता. आणि जेव्हा आम्हाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भेटलेलं सिद्धिविनायक मंदिरामध्ये, तेव्हा त्यांचे ऑफिशियल जे आले होते, कारण हे इंटरनॅशनल लेवलवर सर्टिफिकेट दिलं जातं, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि हे दोन्ही पण. जेव्हा पण हे सर्टिफिकेट इश्यू करतात, तर त्याची पूर्ण कंप्लीट ते लोक पहिला माहिती घेतात, डिटेल्स घेतात, पुरावे वगैरे सगळे. ते सगळे पुरावे जोपर्यंत ते लोक सॅटिस्फाईड होत नाहीत, त्यांच्या रूल्समध्ये पूर्ण प्रॉपर डिटेल्स येत नाहीत, तोपर्यंत हे सर्टिफिकेट कोणालाही देत नाही. तर या सगळ्या गोष्टी त्या लोकांनी पूर्ण टोटल सगळी माहिती जमा करून नंतर मग त्या लोकांनी ते आम्हाला इश्यू केलेलं. आता बघायला गेलं तर संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट संयुक्त विद्यमाने कोकण नगर गोविंदा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने 10 थरांचा वर्ल्ड रेकॉर्ड झालाय. ऑफिशियल डॉक्युमेंट सांगताय 48.3 इंचाचा तुमचा तो विक्रम होता. काय वाटतंय तुम्हाला? 48च्या नंतर 48 फुटाच्या नंतर 50चा काय विषय होईल? असं तर काय टार्गेट आम्ही धरत नाही. माझे अगोदर पण मी कित्येक वेळा बोललेलो आहे की जाग्यावर जेवढी तयारी होते तेवढीच तयारी घेऊन आम्ही शेवटच्या दिवशी फिरतो. अजूनपर्यंत तरी तसेच करतो. 24ला पण आम्ही बोललेलो की 10ची तयारी केली होती, पण कुठेतरी नाही लागणार आम्हाला खात्री होती, आम्ही नाही खेळलो. तर बरेच मंडळ तसेच, मला म्हणजे प्रत्येकाला तसं सांगा इच्छितो की बरेचसे मंडळ आहेत जी जाग्यावर तुम्ही तयारी करतात तीच तयारी घेऊन तुम्ही शेवटच्या दिवशी फिरा, जेणेकरून प्रत्येक खेळाडू हा सुखरूप घरी रिटर्न येतो. आणि त्यांना खात्री असते आपल्या एवढेच लागणार आहे. जर जो ध्येय ठरवलेला असतो की आम्हाला एवढे लावायचे आहे, जर ती प्रॅक्टिस एवढी पूर्ण नाही होत असेल तर 1 वर्ष वाढ बघूया ना. काय कुठे घाई नाही लागली आहे ना, किंवा काय भेटणार नाही एवढं काय मोठं असं काय नसतं. आपली संस्कृती ही चालू राहिली पाहिजे वर्षानुवर्ष, हा मेन टार्गेट ठेवा प्रत्येकाने. काय कठीण नियम होता त्या टायमिंगला? म्हणजे गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सगळ्यात कठीण नियम तुमचा काय होता की तो आम्हाला खूप चॅलेंजिंग वाटत होता? आम्हाला असं आम्ही कधी अपेक्षाच केली नव्हती की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भेटेल. आम्ही फक्त कधी 10 तर भारताकडनं लागले नव्हते, तर आम्ही त्या प्रयत्नामध्ये होतो की लागणार की नाही हे पुढची गोष्ट होती. म्हणजे लागल्यानंतर सगळ्या गोष्टी आम्हाला आपोआप भेटत गेल्या. जोगेश्वरी जे बी रेकॉर्ड झाले आहेत 8 थरचे, 9 थरचे, 10 थरचे, हे जोगेश्वरीमधूनच झाले आहेत. दहीहंडीसाठी पंढरी आहे. जे तुम्ही 10 थर लावले त्याच्यात सगळ्यात चॅलेंजिंग भाग कुठचा होता? चॅलेंजिंग भाग तर प्रॅक्टिसचा होता. कारण काय असं आहे की प्रत्येक मंडळाला प्रॅक्टिस करताना इंजरीचं होणारच आहे.
तर रिप्लेसमेंट्स हे खूप गरजेचं असतं. तर अक्षरशः आमच्याकडे रिप्लेसमेंट नाहीच होते, असे म्हणजे नव्हतेच. बोलतात ना, एक कट टू कट खेळाडू घेऊन आम्ही त्या मैदानात उतरलो होतो. एवढं चॅलेंजिंग होतं ना की प्रत्येक खेळाडूला जपणं पण गरजेचं होतं. जर एखाद दुसरा प्लेअर इंजर्ड झाला असता तर आमचे कदाचित लागले पण नसते. आणि तसं संकट आमच्यावर आलं पण होतं शेवटच्या दिवशी. आमचा एक खेळाडू जो होता महत्त्वाचा, तो हॉस्पिटलाइज झाला होता, त्याला डेंग्यू झाला. तर आम्ही थोडंसं ज्यांना प्रॅक्टिसमध्ये त्यांचा वापर केला होता त्यांना एखाद दुसऱ्याला आम्ही घेऊन ती ट्राय खेळलो होतो. तर नशिबाने पण साथ दिली, सराव पण आम्हाला कामाला आलो. अरे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये. मी काय म्हणतो, लेझर सिस्टीमचा वापर करण्यात आला. जेव्हा थर लागलेले तेव्हा लेझर डिटेक्शन सिस्टीमने ते थर मोजले, त्याबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल आता मला तर काय एवढं टेक्नॉलॉजीबद्दल माहिती नाही. कारण आम्ही तिथे थर लावण्यामध्ये बिझी होतो आणि आम्ही आमचं काम करत होतो. आता तिथे ऑफिशियल्स काय करतात किंवा त्यांचं काय ते आम्हाला त्याच्याबद्दल तर एवढी काय माहिती नाही. यावेळेला प्रोमध्ये या ऑफिशियलचा पाठपुरावा आम्हाला श्री पूर्वेजी प्रताप सरनाईक यांनी केला आणि जे काही आम्हाला सहकार्य नव्हतं त्यांनी पूर्ण सहकार्य आम्हाला करून दिलं. आणि हे जे 10 थराचा पहिला आम्हाला मान दिला त्यांनी जो तिकडे लावायसाठी, परत आम्ही त्या जागेवर लावले. तर पूर्वेश प्रताप सरनाईक यांचे पण मंडळातर्फे त्यांचे खूप खूप आभार आहे. आणि ते आमचे गेले 3-4 वर्ष आमचे सतत आम्हाला मंडळाला पण सहकार्य करतात आणि चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत. तर असाच त्यांचा साथ आमच्याबरोबर राहून दे. सर, प्रोमुळे पारंपरिक गोविंदावर काय असर होते का? असं काय नाही, कारण आता मॉडर्न जे प्रोचा जो आहे पार्ट तो एक इंटरनॅशनल लेवलवर घेऊन जायचा प्रयत्न चालू आहे. तर एक दृष्टिकोनाने बघायला गेलं तर चांगली पण गोष्ट आहे. सध्या आपण त्याच्यावर ठरवू शकत नाही की वाईट परिणाम होतोय की चांगलं होत आहे. स्पॅनिश स्टाईलमध्ये तुम्ही काय प्रयत्न करताय का? जोपर्यंत इंडिया, माझं तसं मत आहे, स्पॅनिश स्टाईलने ते लेवल जी स्पर्धा होते ती इंटरनॅशनल लेवलला होते आणि तिथे प्रत्येक कंट्रीचे रिप्रेझेंट केलं जातं. तर जेव्हा इंडियाची टीम रिप्रेझेंट करावी अशी माझी इच्छा आहे. एक मंडळ तर जाऊ शकत नाही, पण इंडियाची टीम जर तिकडे रिप्रेझेंट करेल तर गव्हर्नमेंट पण त्याला सपोर्ट करेल. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये अवलंबून. शेवटचा प्रश्न, ह्या वेळेला 2026 मध्ये प्रो गोविंदामध्ये आपला सहभाग असेल का? अजून त्याचा काय प्रोसेस चालू आहे. अजूनपर्यंत तरी आम्हाला त्याच्यातली काही माहिती नाही आहे. येत्या 10 दिवसामध्ये सगळं ओपन होईल. प्रो गोविंदाचं काय आहे, कुठच्या टीम खेळणार आहेत किंवा काय, ते आम्हाला अजून पण काही त्याच्यामध्ये आयडिया नाही आहे. धन्यवाद. सातत्य राहून दे आणि असेच असे 10 संघाचं सातत्य पण राहून दे. हो नक्की. तुमचे पण खूप खूप आभार. सगळे आलात त्याच्यासाठी धन्यवाद. आणि जाताना भेटूनच जाऊ नका. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. आपण हे सगळे आपले भाऊ बघतोय, कोकण नगर गोविंदा पथकाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या वाड्यामधून आलेले आहेत. आई एकविरा गोविंदा पथक पुरुषांचं पण आहे आणि महिलांचं पण आहे. माझ्याबरोबर बोलण्यासाठी हे आपले सगळे गोविंदा मित्र आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव कुमार शशिकांत मनुष्यती. मी वाडे शहरातून आहे. पालघर जिल्हा एक आदिवासी जिल्ह्यातून मी आलेलो आहे. या जिल्ह्यामधून आम्ही गोविंदा पथक, महिला गोविंदा पथक आम्ही 5 थर लावतो आणि पुरुषांचे आम्ही 8 थर लावतो. आम्ही पुरुषांचे 8 थर लावतो. आमच्या जिल्ह्यात 6 थर आणि 7 थर असे थर लावायचे. आम्ही तिथं पहिल्यांदा 8 थर त्या जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये हा वाडा आई एकविरा गोविंदा पथकाने लावलेला आहे. मित्रांनो, सराव प्रारंभ हा संपन्न झाला आहे आणि आपल्या ह्या पथकाने म्हणजे खूप अपयशातून एक यशाचा मार्ग काढला आहे आणि तो तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल. ह्या पहिल्याच प्रयत्नात 8 थर आणि ह्या 8 थरामध्ये सगळं काही आहे त्या गोष्टी बोलून जातात आहे. पण एक आहे, आता हा दिवस आणि येणाऱ्या पुढचे महिने पण
मंडळ आणि आपलं पथक भरपूर चांगली कामगिरी करेल अशी मी आशा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे खूप टेक्निकली गोष्टी असतात त्या त्यांना विचाराव्या लागतात आणि ह्या टेक्निकली गोष्टीच्या माध्यमातून आपले इतरही बाळगोपाळ त्यांनाही त्या गोष्टीची माहिती पडेल. तर तुर्तास मी हा व्हिडिओ मी आता थांबवतोय आणि जाता जाता या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.